बोपुडीची नदी वाचवा, बोपुडीची नदी वाचवा. बघा पाण्यावर काय कुठलं तरी केमिकल आलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात नदीमध्ये सोडलेलं आहे. वरून औंधच्या पलीकडून कुठल्या तरी कारखान्यातून, कंपनीतून हे केमिकल सोडलेलं आहे नदीला. बोपुडीची नदी, मुळामुठा नदी, छत्रपती शाहू महाराज उद्यानातून मी हे शूटिंग काढतोय. हे बघा पाणी इतकं दूषित झालं. नदी वाचवा, नदीतले सर्व जीवजंतू वाचवा. ताबडतोब नदी हे करा, म्हणजे स्वच्छ करा. हे पाण्यात काय आलं हे बघा जरा. नदी स्वच्छता करण्यासाठी जो निधी दिला जातो, कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं कुणाला, त्यांचं लक्ष नाही का इकडं. ताबडतोब ह्या नदीकडे लक्ष द्या आणि नदी वाचवा. पाणी खूप दूषित झालेलं आहे. फार म्हणजे औंधच्या तिकडून आलेलं हे पाणी एवढं दूषित, त्याच्यावर मोठा थर आलेला आहे. हां हेच काढतोय, हेच शूटिंग काढतो. हेच शूटिंग काढतोय मी. बघा ना कसलं इतकं. हे काय बाबा. ना जबरदस्त. आणि इथं हे उद्यान एक नैसर्गिक उद्यान आहे. इथे खूप चांगले चांगले झाडं झुडपं आहेत, गवत आहे. म्हणून इथं बऱ्याच म्हणजे सोसायट्यांमधून, वस्त्यांमधून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सकाळच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. आणि या ठिकाणी अशा प्रकारची जे घाण झालेली आहे, नदीला घाण सोडलेली आहे कुठल्या तरी कारखान्यातून, त्या घाणीमुळं पाणी दूषित झालेलं आहे आणि लोकांच्या आरोग्यातसुद्धा धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी. तर ताबडतोब याची दखल घेऊन त्याच्यावर योग्य ते उपाययोजना करावी, असं मी प्रशासनाला, शासनाला विनंती करतो. फक्त त्यांनी आम्हाला नदी पवित्र असल्याचा नुसतंच सांगू नये, तर ह्या नदीचं पावित्र्य राखण्यासाठी जो निधी उपलब्ध केला जातो, त्या निधीचा उपयोग या ठिकाणी हे नदी स्वच्छ करण्यासाठी करावा. भ्रष्टाचाराने आपल्या लेकराबाळांना अरे किती तुम्ही कशा प्रकारे सांभाळताय. ही घाण चारा तुमच्या लेकराबाळांना. भ्रष्टाचार करणाऱ्यानो लाजा वाटू द्या तुम्हाला जरा तरी. किती भ्रष्टाचार करणार आणि किती दिवस जगणार आहेत तुम्ही लोक. हे करून पण तुम्हाला वरती मरावंच लागणार आहे. किती बी कमवलं तर तुम्हाला मरावंच लागणार आहे. सर्व सोडून इथंच जावं लागणार आहे. तुमच्या लेकराबाळांना हे घाण चारा ना हरामखोरांनो. या ठिकाणी ताबडतोब या नदीचं पाणी जे दूषित झालेलं आहे, याची स्वच्छता ताबडतोब करण्यात यावी.